अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे। रामाच्या भक्तीत तल्लीन झालेला प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे प्रभू रामाच्या दर्शनाला जात आहे। अशाच प्रकारे स्केटिंग करत राम दर्शनाला जाणाऱ्या तरुणाशी बातचीत करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी सायली पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली। प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे आणि आपण आता उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरात आहोत आणि रामाच्या चरणी प्रत्येक जण लीन होताना दिसणार आहे। प्रत्येक जण रामाची भक्ती करतोय आणि आपली भक्ती प्रत्येक जण वेगवेगळ्या तऱ्हेने अर्पण करताना दिसतोय। आणि इथेच आता आपल्याला जाताना रस्त्यात एक तरुण भेटले आहेत की जे स्केटिंग करत रामाच्या दर्शनासाठी जात आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। कहाँ से हैं आप? हम बिजनौर से हैं मैम। आपका शुभ नाम? मेरा नाम विशाल राजपूत। आप स्केटिंग करते जा रहे हैं राम जी का दर्शन लेने, तो क्या संकल्पना है आपकी? मैम संकल्पना तो कुछ नहीं, बस एक मन में श्रद्धा है कि वहाँ पे जाना है, क्योंकि बहुत बड़ा उत्सव हो रहा है। वहाँ पे 500 सालों का संघर्ष है हमारे पूर्वजों का, तो वहाँ पे एक बार जाना है और अपनी हाजिरी लगानी है। उनकी जो वहाँ प्राण प्रतिष्ठा होनी है वहाँ पे जाना है और अपनी श्रद्धा, मतलब बस वही है कि मन में श्रद्धा है कि जाना है। प्रभू श्रीराम आता अयोध्येत येणार आहेत आणि 22 जानेवारीचा होणारा हा सोहळा सगळ्यांसाठीच खास आहे। जणू काही दिवाळी साजरी होताना दिसते आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या तऱ्हेने प्रत्येक जण स्वतःची भक्ती त्यांच्या चरणी अर्पण करतोय। कॅमेरामन कुणाल भोईटेसह मी सायली पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, लखनौ।